नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी सेवक मागील 10 वर्षात विचारलेले कृषी तांत्रिक प्रश्न। आणि या ठिकाणी बघा, आपण ही नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मागील वेळेस म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले कृषी तांत्रिकचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी आपण फास्टमध्ये तुमची संपूर्ण रिव्हिजन मोजक्याच काही दिवसामध्ये आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे नक्कीच ठरतील। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि खूप मेहनतीने असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे आणि अगदी फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी या ठिकाणी लेक्चर घेत आहे। त्यामुळे जास्त काही मागणं नाही आहे, फक्त चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक व्हिडिओला या ठिकाणी लाईक करत चालायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला आपला असा आहे की गिरिराज कोंबडीची निर्मिती टिंबटिंब या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे आणि या ठिकाणी मी 4 ऑप्शन दिले आहेत। तर मी काय करेल की प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असेल तर ते तुम्हाला मी सांगाल, पण मध्ये मी 2-3 सेकंदाचा वेळ देईल, त्यामध्ये तुम्ही ठरवायचं आहे की योग्य उत्तर काय असेल आणि असे करून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमची उत्तरं किती बरोबर आले किती चुकले मला व्हिडिओ संपल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि सोबतच योग्य उत्तराचा ऑप्शन सोडता उरलेले जे 3 ऑप्शन आहे त्याबद्दल तुम्हाला जर कोणतीही माहिती असेल किंवा कोणत्या पिकाची जात आहे किंवा याची माहिती तुम्हाला जी काही असेल ती तुम्ही मला काय करायचं या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत चालायचं आहे, बरोबर। तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे बंगलोर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, जिताडा हा मासा सवयीने टिंबटिंब आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 सर्व भक्षक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, वांगी या भाजीपाल्याचे पीक टिंबटिंब हंगामात घेतले जाते। आता कोणत्या हंगामात घेतले जाते वांगी या भाजीपाल्याचे पीक? तर बघा, ऑप्शन आहे 4 आणि पहिल्यांदा तुम्ही प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचून घ्या। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सर्व हंगामात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। तर तुम्ही मला काय करायचं आहे की सर्व हंगामात आणखी कोणते कोणते पिके घेतली जातात पटापट कमेंट करून मला सांगायचं आहे। केली कमेंट? तर चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 4, चंदन वृक्षाला वर्षातून किती वेळा फुले येतात? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 आणि 2च उत्तर आहे। याचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय, तर चंदन वृक्षाला वर्षातून 2 वेळा फुले येतात। प्रश्न क्रमांक 5, अति लघु पाणलोट टिंबटिंब हेक्टर क्षेत्रापर्यंत असतो। आता किती क्षेत्रापर्यंत असतो बघा, ऑप्शन नीट वाचून घ्या आधी। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 10, म्हणजे प्रश्न कसा आहे तर बघा, अति लघु पाणलोट टिंबटिंब आहे तिथं आपल्याला काय करायचं 10 लिहायचं, बरोबर। अति लघु पाणलोट 10 हेक्टर क्षेत्रापर्यंत असतो। प्रश्न क्रमांक 6, वनामती प्रशिक्षण केंद्र टिंबटिंब येथे आहे। कोठे आहे बघा, ऑप्शन नीट वाचून घ्या। तर प्रश्न क्रमांक 6चं ऑप्शन क्रमांक 3 नागपूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, आधुनिक भात गिरणीचा 100 किलो भातापासून मिळणाऱ्या तांदूळाचा उतारा टिंबटिंब इतका आहे। बघा किती आहे, ऑप्शन नीट वाचून घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्न आणि ऑप्शन या ठिकाणी डबल वाचत चला। तर बघा, प्रश्न क्रमांक 7चं ऑप्शन क्रमांक 3 72 किलो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8, केळीच्या फळांना फळधारणेपासून पक्वतेपर्यंत किती दिवस लागतात?
किंवा किंवा किती दिवस लागतील? तर बघा, प्रश्न क्रमांक 8 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, 120 ते 150, म्हणजे 120 ते 150 आपलं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, आपण असेच प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील टाकत असतो आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व परीक्षांच्या महत्त्वाच्या अपडेट असतील किंवा सर्व परीक्षांचे महत्त्वाचे प्रश्न तसेच सर्व परीक्षांच्या महत्त्वाच्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी टाकत असतो. त्यामुळे लगेच या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. आता बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, सुरू हंगामी ऊस लागवडीकरिता एकूण नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे काय? तर बघा, परत वाचा. नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची शिफारस हेक्टरी किती किलोग्रॅम अनुक्रमे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 जे आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, 250, 115, 115 किंवा 250, 115, 115, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आणि जे ऑप्शन या ठिकाणी अंकामध्ये आहे किंवा आकड्यांमध्ये आहे ते पाठ करायला खूप अवघड जातं आणि जरी पाठ केले तर या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस या ठिकाणी गोंधळ उडून जातो. आणि जर सारखेच ऑप्शन असेल तर या ठिकाणी आपलं कधी कधी उत्तर देखील चुकतं. त्यामुळे तुम्ही असे जे उत्तर आहेत किंवा असे जे प्रश्न आहेत तर ते नीट तुम्ही सारखे सारखे रिपीट वाचून घ्या. तर बघा, प्रश्न क्रमांक 10, वर्गीस कुरियन यांच्या सहकार्याने 1965 मध्ये टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आता तुम्ही मला सांगा की अमूल दूध याची स्थापना कोणत्या साली झाली? या ठिकाणी पटापटा कमेंट करून सांगायचं आहे. कमेंट लगेच करायचे आहेत. आणि कमेंट मी ह्याच्यासाठी करायला लावतो की मला समजतं की किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून व्हिडिओ बघतायत, किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करत आहेत. प्रश्न क्रमांक 11, सूक्ष्म दवबिंदू सिंचन पद्धतीत तोटीला टिंब व्यासाचे छिद्र असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 0 ते 2 0.2 ते 0.3 मिमी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, DNA च्या साखळीत ॲडेनिन व ग्वानिन हे टिंब असतात. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्युरिन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि उरलेल्या 3 ऑप्शनपैकी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंटमध्ये पटापटा सांगत चालायचं आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या रोपवाटिका माध्यमाचा सामू उदासीन असतो? तर बघा, प्रश्न क्रमांक 13 ऑप्शन क्रमांक 4 वर्मिक्युलाइट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, कोकणात भात पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमुख पीक टिंब आहे किंवा कोणते आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 14 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 कडवा वाल आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि उरलेले जे 3 ऑप्शन आहे तर त्यांची एक एक जात मला तुम्ही काय करायचे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15, कोकण सदाबहार ही टिंब या पिकाची एक जात आहे. तर बघा, कोणत्या पिकाची जात आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर तुमचं उत्तर काय असेल या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्ही सांगत चालायचं आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चवळी म्हणजेच ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, उरलेल्या पिकांच्या कोणत्याही पिकाची तुम्हाला जात माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा.
प्रश्न क्रमांक 16वा, ऊती संवर्धनाद्वारे निवड केलेल्या नागली पिकाच्या वाणाचे नाव टिंबटिंब आहे किंवा काय आहे? तर या ठिकाणी बघा 4 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी ऑप्शन क्रमांक 2 दापोली नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, गांडुळाच्या टिंबटिंब जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो. ऑप्शन थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे नीट वाचून घ्या आणि प्रश्न देखील नीट या ठिकाणी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आयसेनिया फेटिडा आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त आहे? तर साहजिक आहे, खूप सोपा प्रश्न आहे त्यामुळे मी लगेच उत्तर सांगतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 युरिया आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 10-20-20 हे टिंबटिंब प्रकारचे खत आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचे खत आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मिश्र खत आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर बघा ऑप्शन आहेत 4 आणि या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 46 म्हणजेच काय? तर बघा युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण 46% असते. प्रश्न क्रमांक 21 भाताच्या जया वाणाचा पीक कालावधी टिंबटिंब दिवस आहे. बघा किती कालावधी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 125 ते 130 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आता एक नवीन भरती आली आहे, म्हणजे नवीन जाहिरात आली आहे. जलसंपदा विभाग भरती आली आहे आणि त्यामध्ये गट ब आणि गट क या पदांसाठी वॅकन्सी निघाली आहे किंवा जागा निघाल्या आहेत. तर खूप चांगला जॉब आहे, खूप चांगले पदे आहेत, त्यामुळे या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे. आणि मित्रांनो अभ्यासक्रम जो आहे तो ऑलरेडी तुमचा जो अभ्यास आहे या ठिकाणी ग्रामसेवक किंवा तलाठी भरतीमध्ये बराचसा अभ्यास या ठिकाणी तुमचा झालेला आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून टाका. खूप चांगली वॅकन्सी निघाली आहे, खूप वर्षातून अशी वॅकन्सी येते, बरोबर. आणि तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल असेल किंवा जलसंपदा विभागाच्या प्रश्नपत्रिका असेल किंवा IMP प्रश्न असतील किंवा बाकीच्या नोट्स असतील तर त्याबद्दल मी येणाऱ्या काळात लवकरच व्हिडिओ बनवेल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 22 भाताची खालीलपैकी कोणती जात गरव्या प्रकारची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत 3 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 भात पिकाची खालीलपैकी कोणती संकरित जात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सह्याद्री आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आता कोणाच्या इथं भात पिकतो आणि तुम्ही कोणता वाण घेता किंवा कोणते जात या ठिकाणी पिकवता तुम्ही मला काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 24 टिंबटिंबच्या अंशामुळे जमिनीला एक प्रकारची चमक येते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अभ्रक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 कपाशीची जागतिक सरासरी उत्पादकता किती आहे? बघा ऑप्शन क्रमांक 2 583 किलो रुई हेक्टर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आणि पुन्हा सांगतो जिथे जिथे आकडे येतात जिथे जिथे नंबर किंवा अंक येतात असे ऑप्शन समजायला किंवा पाठ करायला कधी कधी खूप अवघड असतं आणि जरी पाठ केले तर परीक्षेला या ठिकाणी गोंधळ होतो.
त्यामुळे तुम्ही नीट जिथे जिथे आकडे आहेत ते या ठिकाणी नीट पाठ करून घ्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणती जात खरबुजाची नाहीये? बरोबर आहे विचारलंय का नाही, तर काय विचारलंय? खरबुजाची नाही. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मालदांडी 35-1 ज्वारीच्या वाणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन सर्वप्रथम तुम्ही वाचून घ्या नीट. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अवर्षणास प्रतिकारक असे याचे वैशिष्ट्य आहे. जर तुम्हाला मालदांडी या वाणाचे आणखी कोणते वैशिष्ट्य माहिती असेल बरोबर, तर तुम्ही मला काय करा, कमेंटमध्ये सांगा. कारण की काही गोष्टी आपण पुस्तकातून शिकतो, तर काही गोष्टी आपण या ठिकाणी अनुभवातून शिकत असतो. आणि मला हे माहीत आहे की आपल्या चॅनलवरती बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी शेतकरी कुटुंबातून येतात, ते स्वतः शेती करतात आणि या ठिकाणी मालदांडी असेल किंवा ज्वारीचे पीक घेत असतील. तर त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं वैशिष्ट्य माहिती असेल मालदांडीबद्दल किंवा ज्वारीबद्दल किंवा ज्वारीची एखादी जात माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 28, शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये उच्च प्रक्रिया स्तर प्रकारात टिंब इतके मूल्यवर्धन होते. तर बघा 300 ते 400% म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 2 300 ते 400% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, करडई या तेलबिया पिकाखालील भारतातील एकूण क्षेत्रापैकी टिंब क्षेत्र किंवा किती क्षेत्र महाराष्ट्रात आहे? तर बघा हा प्रश्न जो आहे हा मागच्या भरतीमध्ये आलेला आहे आणि हे जे ऑप्शन आहे ते मागच्या भरतीप्रमाणे आहे. तर आता याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मी गूगल करून किंवा परत या ठिकाणी माहिती काढून तुम्हाला मी याचं उत्तर नक्कीच सांगेल. बरोबर, जर याचं उत्तर कोणाला माहिती असेल किंवा कोणी गूगल करून सांगत असेल तर या ठिकाणी पटापटा काय करा, कमेंट करून सांगा. बरोबर. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र टिंब येथे आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 30चं ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, 100 ग्रॅम वाळलेली आळंबी मिळवण्यासाठी इतकी ओली आळंबी वाळवावी लागते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 किलो आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, कॉलीफ्लॉवर मधील बटनिंग या विकृतीचे कारण कोणते आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 32चं ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजनची कमतरता आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणते फळझाड कोरडवाहू प्रकारात मोडते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिंच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि मला तुम्ही हे सांगा की द्राक्ष कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? कमेंट करून पटापटा सांगायचं आहे. कमेंट करायला सांगायचं कारण इतकंच आहे मित्रांनो की मला जर तुम्ही कमेंट करत असाल तर मला हे कळतं की किती विद्यार्थी मनापासून व्हिडिओ बघतायत आणि मला देखील या ठिकाणी खूप चांगला प्रोत्साहन भेटतं. त्यामुळे मी पण मनापासून या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. त्यामुळे तुम्ही कमेंट या ठिकाणी करत चालायचे आहे. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृषी मंत्री आपलं बरोबर उत्तर आहे. तर सध्याचे कृषी मंत्री या ठिकाणी कोण आहे महाराष्ट्राचे? तर काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35, दुधापासून दही करताना त्यात मिसळलेल्या जीवाणुयुक्त भागास टिंब असे म्हणतात. तर बघा प्रश्न क्रमांक 35 जो आहे त्याचं आपलं योग्य उत्तर काय आहे?
तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विरजन असे म्हणतात. आता बऱ्याचशा ठिकाणी वेगळा शब्द असू शकतो किंवा बऱ्याचशा ठिकाणी काय म्हणतात तर इरजन असं देखील म्हणतात, पण याचा खरा शब्द काय तर विरजन असं म्हणतात. तर तुमच्या ठिकाणी किंवा तुमच्या इकडं या ठिकाणी काय म्हणतात तर तुम्ही मला या ठिकाणी कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक 36 पूर्व विदर्भातील मिश्र रंगाच्या जमिनींची सुपीकता टिंब आहे. तर बघा ऑप्शन आहे 4 आणि यापैकी ऑप्शन क्रमांक 3 मध्यम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या कीटकनाशकाचा समावेश आंतरप्रवाही कीटकनाशकात करता येईल. प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचून घ्या. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी येणाऱ्या काळात देखील आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहोत. ग्रामसेवक भरती असेल, कृषी सेवक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल, जनसंपदा विभाग असेल, तर सर्वांसाठी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका आणि या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला रेग्युलर भेटणार आहेत. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सोबतच खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि येणाऱ्या काळात मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे ते तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा प्रश्न क्रमांक 34चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 मोनोक्रोटोफॉस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा 1960 साली मंजूर झाला व टिंब पासून अंमलात आला. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1962 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39 माधुरी ही टिंब मक्याची एक जात आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मधुमका आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे प्रश्न आपण असा वाचू शकतो की माधुरी ही मधुमका मक्याची एक जात आहे. प्रश्न क्रमांक 40 बहुवर्षायू दाट झुडपांना छाटून विविध आकारात वळण देऊन वाढविण्याच्या तंत्रास काय म्हणतात किंवा टिंब म्हणतात. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टॉपी एरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 हापूस जातीच्या आंबा झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी टिंब या संजीवकाचा वापर केला जातो. तर बघा ऑप्शन आहे 4 आणि यापैकी ऑप्शन क्रमांक 3 काय तर पॅक्लोब्युटाझॉल. शब्द थोडा अवघड आहे त्यामुळे नीट आणि सारखा वाचा. पॅक्लोब्युटाझॉल म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 हापूस जातीच्या आंबा झाडांना टिंब फलधारणा होत असते. म्हणजे थोडक्यात असं विचारले की कधी फलधारणा होत असतो किंवा किती वेळा फलधारणा होत असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्षाआड आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो, याचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे म्हणजे आपल्याला कळेल तरी की किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कसा आणि कुठे फॉर्म भरला आहे. तर बघा मी हा प्रश्न तुम्हाला परत विचारतोय की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच येणाऱ्या काळात जलसंपदा विभागासाठी कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे हे आणि कोणत्या जिल्ह्यातून टाकणार आहे हे मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये सांगा. बरोबर. तर बघा प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी टिंब ही
पेरू या पिकाची जात आहे किंवा खालीलपैकी कोणती पेरू या पिकाची जात आहे? तर बघा ऑप्शन आहे 4 आणि यापैकी ऑप्शन क्रमांक 2 सरदार हे काय आहेत? तर पेरू या पिकाची जात आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 पर्यावरणाचे संतुलन राखून रोगांची किंवा किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यास अवलंबिलेल्या उपाययोजनेस टिंबटिंब असे म्हणतात. प्रश्न थोडा मोठा आहे त्यामुळे पुन्हा नीट वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन म्हणजेच ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, जर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सोबतच त्याच लिंकवरती डिस्क्रिप्शनमध्ये मी अजून काही लिंक दिले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्वच कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघून घेऊ शकता किंवा ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिकेचे इथून मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर या ठिकाणी भेटून जातील. तर बघा प्रश्न क्रमांक 45 भात पिकावरील टिंबटिंब ही प्रमुख कीड आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खोड किडा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 कोकण ट्रॉम्बेट टपोरा ही टिंबटिंब या पिकाची जात आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भुईमुग हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 सुपारी झाडावर टिंबटिंब या प्रमुख रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 कोळे रोग हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 चिकूची टिंबटिंब ही जात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कालीपत्ती आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 टिंबटिंब ही अधिक दूध देणारी संकरित गायीची जात आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जर्सी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 टिंबटिंब ही केळी पिकाची जात नाही. बरोबर, केळी पिकाची जात नाही. आणि खूप सोपा प्रश्न आहे कारण की या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 शुगर बेबी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच शुगर बेबी ही केळी पिकाची जात नाही.